नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेटनेट पेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने काही प्रश्न आणि त्याची उत्तरे या ठिकाणी पाहिले आहेत. अगदी त्याच धर्तीवर आपण आज एक पाठीमागे झालेली जी काही परीक्षा आहे या परीक्षेमधल्या कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांना शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अडचणी काही असतील तर मला मेसेजच्या माध्यमातून किंवा कॉल करा 9503281928 या नंबरवर. वस्तुनिष्ठ मराठी हे सेटनेट पेपर क्रमांक 2 साठीचं पुस्तक डॉक्टर महादेव जगताप आणि बापूजी घोलप विद्याभारती प्रकाशनाने प्रकाशित केलेलं ते आपल्याला पाहिजे असल्या तर आपण Amazon किंवा मला त्या ठिकाणी कॉल करू शकता. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न अशा पद्धतीचा आहे की पंचवार्तिक या पहिल्या व्याकरण ग्रंथाचा निर्माता कोण आहे? तर भीष्माचार्य हा पंचवार्तिक या पहिल्या व्याकरण ग्रंथाचा निर्माता आहे. नागदेवाचार्य, कवीश्वराचार्य किंवा कृष्णमुनी डिंब हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की पायकीचे अभंग कोणी लिहिले आहेत? तर संत तुकाराम यांनी पायकीचे अभंग लिहिलेले आहेत. कान्होबा असतील, वेणाबाई किंवा जनाबाई हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की भिन्न भिन्न वृत्तामधील ज्ञानेश्वर विजय आणि चिद्भोत रामायण या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणत्या कवीची आहे? तर या ठिकाणी निरंजन माधव यांनी चिद्भूत रामायण नावाचा ग्रंथाची रचना ज्ञानेश्वर विजय आणि चिद्भूत रामायण या ग्रंथाची रचना यांनी केलेली आपल्याला सांगता येते. अमृतराय असतील, आनंद तनाई किंवा कचेश्वर ब्रह्मे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की शाहीर व सगनभाऊ यांचा साथीदार कोण होता? तर शाहीर सगनभाऊ यांचा साथीदार हा या ठिकाणी आपल्याला रामा गोंधळे असल्याचं सांगता येईल. शिवदिग्विजयचा कर्ता खालीलपैकी कोण होता? तर खंडोबालाल चिटणीस हे शिवदिग्विजय या बकरीचे कर्ते असलेले आपल्याला सांगता येतं. चित्रगुप्त किंवा त्र्यंबक सदाशिव पुरंदरे, कृष्णाजी आनंद सभासद हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. 6वा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की रवी किरण मंडळात केवळ एकच सूर्य होता, तथापि अन्य सर्व कवी केवळ किरणे होते अशी आशयाची विधानातील सूर्य हे संबोधन खालीलपैकी कोणाला उद्देशून वापरले आहे? तर या ठिकाणी माधव जुलियन यांना रवी किरण मंडळातील सूर्य एकच म्हणजे त्यांच्याविषयीची माधव जुलियन यांना कवितेत रवी किरण मंडळात सूर्य त्या ठिकाणी म्हटलं जातं. यशवंत किंवा गिरीश किंवा यशवंत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की पहा की कादंबऱ्या व कादंबरीकार यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्यायातून उचित पर्याय निवडा. याच्यामध्ये ती झेल झपाट, हाकुमी, महानदीच्या तीरावर आणि जांगादे. आता झेल झपाट ही जी काय कादंबरी आहे ती म्हणजे मधुकर वाकोडे यांची आहे. हाकुमी ही कादंबरी सुरेश दादूशिवार यांची आहे. महानदीच्या तीरावर ही दुर्गा भागवत यांची कादंबरी आपल्याला असल्याचं सांगता येतं. आणि 4-6 म्हणजेच या ठिकाणी डांगानी ही अनिल सहस्रबुद्धे यांची कादंबरी असले सांगता येतं. आणि मग 6 जो पर्याय आहे तो म्हणजेच D1 9 2 8 3 त्या ठिकाणी आपल्याला 5 आणि 4 6 अशा पद्धतीने झेल झपाट ही मधुकर वाकोडे, त्यानंतर हाकुमी ही सुरेश दादूशिवार, महानदीच्या तीरावर ही दुर्गा भागवत आणि डांगानी ही जी आहे ती अनिल सहस्रबुद्धे यांची कादंबरी या ठिकाणी असल्याचं आपण सांगू शकतो. आणि बाकीचे सगळे आणि बिनमौजेच्या गोष्टी हे जे काही कथासंग्रह आहेत हे कथासंग्रह श्याम मनोहर यांचे असलेले आपल्याला सांगता येतं. आणि अशा पद्धतीनं हे
हे श्याम मनोहर आणि बाकी सगळे आणि बिनमौजीच्या गोष्टी श्याम मनोहरांचे कथासंग्रह आहेत. नरेश रंगनाथ पठारे किंवा श्रीदा पानवलकर या ठिकाणी जे पर्याय आहेत ते चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की पुढील नाटकातील कोणती नाट्यकृती ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणली जाते. तर डी महानिर्वाण ही जी काही कादंबरी आहे ही कादंबरी आपल्याला ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणली गेलेली सांगता येते. ती म्हणजेच महानिर्वाण ही कादंबरी. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे इथं शनिवार रविवार बेगम बर्वे किंवा महापूर ह्या कादंबऱ्या त्या ठिकाणी ह्या नाट्यकृती त्या ठिकाणी ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणल्या जात नाहीत. निंबोनीच्या झाडाखाली हे ललित लेखन कोणाचे आहे. तर मंगेश पाडगावकर यांचं ललित लेखन जे आहे ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की निंबोनीच्या झाडाखाली आपल्याला या ठिकाणचा जो काही प्रकार आहे म्हणजे इथं मधुकर केचे, श्रीनिवास कुलकर्णी किंवा विजय तेंडुलकर हे जे पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. कारण श्रीनिवास कुलकर्णी यांचंच हे मंगेश पाडगावकर यांचं हे लिंबोनीच्या झाडामागे हे ललित लेखन असल्याचं या ठिकाणी आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्न जरी झालेला असले तरी याच्यावर आधारित बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी आपण पाहून सराव कशा पद्धतीने करता येईल किंवा प्रश्न कशा पद्धतीने काढता येतील याचाही विचार आपण या ठिकाणी करावा. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द कन्नड भाषेतून मराठीत आले आहेत. मग आता अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न असेल कारण अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्याच वेळेस गोंधळात टाकणारे असतात आपल्याला की कन्नड भाषेतील शब्द या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. आणि ह्या कन्नड भाषेतील शब्दांचा विचार करत असताना भिंड गुंड भांगार हे शब्द हे सर्व शब्द हे कन्नड भाषेतील असल्याचे आपल्याला सांगता येतील. मुंगीवारी कापडे किंवा अंधारा बरोबर किंवा मेहून भाऊ हे पर्याय चुकीचे असून 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी सांकल्पिक अर्थ समान असणाऱ्या शब्दांचा गट कोणता. तर डोळा नेत्र चक्षु हे संकल्प म्हणजे सारख्या पद्धतीचे अर्थ या ठिकाणी असलेले आपल्याला सांगता येतात. डोळा नेत्र आणि चक्षु सांकल्पनिक अर्थ समान असणाऱ्या शब्दांचा गट या ठिकाणी आपल्याला सांगतो. हात पाय भाऊ नाही, डोके हात पाय नाही किंवा डोळा कान नाक या ठिकाणी पर्याय चुकीचे असलेच आपण. वैद्यगुणे वाद यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्द्याच्या विचारात चालना मिळाली. एकतर मराठीच्या उत्पत्ती काल आणि कारणाच्या संदर्भात वैद्यगुणेवाद हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गाजलेला आपल्याला सांगता येतो. किंवा म्हणून शिलालेखाची पौर किंवा ताम्रपटाचे सत्यसत्य शंकराचार्यांचा काळ हे पर्याय चुकीचे असून 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता विशेष बोली भाषेचा नाही अशा पद्धतीचा प्रश्न बघा. प्रश्न अशा पद्धतीचे बऱ्याच वेळेस आपल्याला चुकण्याची जास्त शक्यता असते. अशा वेळेस अशा प्रश्नांची तयारी करत असताना प्रश्न काळजीपूर्वक वाचावा. अशा पद्धतीचे विधान केलेलं आहे. पुढीलपैकी कोणता विशेष हा बोली भाषेत नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बोली भाषेची विशेष माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ते पहा की बोली भाषेचे जे विशेष आहेत ते म्हणजे उत्स्फूर्तता व स्वाभाविकता हे सुद्धा आहे. व्याकरणाची अनुपस्थिती हे चुकीचे या ठिकाणी आहे. तर अनौपचारिक व्यवहारात वापर आणि मौखिक व्यवहारात प्राधान्य. तर व्याकरणाची अनुपस्थिती हा पर्याय या ठिकाणी म्हणजे विशेष बोली भाषेचा नाही. तर उत्स्फूर्तता स्वाभाविकता अनौपचारिक व्यवहाराचा वापर आणि मौखिक व्यवहारात प्राधान्य अशा पद्धतीचे विशेष आपल्याला बोली भाषेचे सांगता येतात आणि 2 नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न ए व ओ हे मराठीतील स्वर म्हणजे बघा आता की 15वा जो प्रश्न आहे की अशा पद्धतीचे प्रश्न तर ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बघा अतिशय एक प्रश्न म्हणजे तुम्हाला वर्ण विचारात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ए ओ ओ हे मराठीतील स्वर म्हणजे थेट संस्कृत मधून आलेले आहेत किंवा जवळच्या स्वरांचा विनियोग आहे किंवा
प्राकृतातून किंवा अपभ्रंशातून आले आहेत. तर इथं मात्र ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस हे जवळच्या स्वरांचा संयोग प्रवर्तित, म्हणजे ज्यावेळेस आपण अ प्लस ई करतो त्यावेळेस त्याचा य होतो अशा पद्धतीने, आणि दीर्घ केल्यानंतर त्याचा अय होतो. म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न अ प्लस ई केल्याच्या नंतर अय अशा पद्धतीनं हे प्राकृतातून आले आहेत, अपभ्रंशातून आले आहेत किंवा थेट संस्कृतमधून आले आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला हे जे आहेत पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न, तत् अदोषो शब्दार्थ संगुण अनुकृती पूर्ण कॉपी ही काव्याची व्याख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 दिवसापूर्वीच्या सर्व ज्या काही व्याख्या आहेत त्या संस्कृत व्याख्या आणि काही इंग्रजी व्याख्या या सर्वांचा विचार मी आपल्या चॅनलमध्ये केला आहे. त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे लगेच शोधू शकता. पण इथं जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीत अदोषो सगुण अनुकृती पुन्हा कॉपी ही जी काही व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी मम्मटाने केलेली आपल्याला सांगता येते. जगन्नाथ, विश्वनाथ किंवा वामन हे पर्याय चुकीचे असून मम्मट हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, काव्याचे शिरोभूत प्रयोजन कोणते मानले जाते? तर काव्याचं शिरोभूत प्रयोजन जे आहे ते म्हणजे आनंद आहे. याच्या पलीकडे त्याचं कोणतं कीर्ती नाही किंवा प्रचार नाही किंवा धर्म नाही, तर शिरोभूत जे प्रयोजन आहे ते म्हणजे आनंद. गौडी रीतीत कोणत्या गुणांचे प्राचुर्य, गौडी रीतीमध्ये कोणत्या गुणांचे या ठिकाणी आपल्याला कोणत्या गुणांचे प्राचुर्य त्या ठिकाणी असलेलं आपण सांगता येतं. तर ही जी काही गौडी रीती आहे तर गौडी रीती जी आहे त्याच्यामध्ये